आपण हे दृश्य पाहतोय, या ठिकाणी तहव्वुराणाला भारतामध्ये आणण्यात येत आहे। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये या ठिकाणी तहव्वुराणाला आणण्यात येत आहे। पालम विमानतळावरील आपण हे दृश्य पाहतोय, या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय, या ठिकाणी तहव्वुराणाला भारतात आणलेलं आहे। या ठिकाणी आपण हे दृश्य पाहतोय, दिल्लीतील पालम विमानतळावरील आपण हे दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आज त्याला भारतात आणणार असल्याची माहिती ही समोर येत होती आणि आता त्याला दिल्लीमध्ये आणण्यात आलंय। आपले प्रतिनिधी अविनाश आपल्यासोबत जोडलेले आहेत। अविनाश सर, तहव्वुराणाला भारतामध्ये आणण्यात आलेलं आहे। आपण ही विमानतळावरील दृश्य पाहतोय, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। भारतासाठी महत्त्वाचा असलेला मोस्ट वॉन्टेड अखेर तहव्वुर राणा भारतात आलेला आहे, त्याला आणण्यात आलेला आहे। भारतीय सुरक्षा रक्षकांची मोठी कामगिरी म्हणू शकतो, केंद्र सरकारची मोठी कामगिरी म्हणू शकतो। आता आलेल्या माहितीनुसार तहव्वुर राणाला दिल्लीतल्या पालम एअरपोर्टवर आणण्यात आलेलं आहे आणि त्याला विशेष सुरक्षेच्या सहाय्याने ह्याला दिल्ली एअरपोर्टमधून बाहेर काढण्यात येत आहे। त्यासोबत तिकडे आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर जॅमरही लावण्यात आलेले आहेत। यासाठी स्पेशल गाडी असे पायलट कार ठेवलेले, एस्कॉर्ट कारही ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे याच्या सुरक्षेसाठी ही काळजी NIA घेतलेली आहे। जी, आपण पाहतोय मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। यानंतर आता कुठल्या ठिकाणी त्यांना नेण्यात येणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? तहव्वुर राणाला या वेळेला NIA ची टीम जेव्हा येईल भारतात, जेव्हा घेऊन आलेली असेल, त्यानंतर पहिल्यांदा मुख्य काम असेल त्यांचं की त्यांना कोर्टासमोर हजर करावं लागेल। स्पेशल कोर्ट NIAचं स्पेशल कोर्ट आहे ते पटियाला हाऊस कोर्टमध्ये त्यांचं कार्यालय असतं किंवा तिकडे त्याची सुनावणी केली जाईल। त्यानंतर त्याला NIA चे अधिकारी त्याला इकडे समोर सादर केल्यानंतर त्याला मुंबईसाठी रवाना करण्याची शक्यता आहे, पण ते किती दिवस थांबतील याची शक्यता आता वर्तवण्यात येत नाहीये। मात्र त्याची सगळी चौकशी NIA ने केल्यानंतर त्याला मुंबईतच घेऊन यावं लागेल। मुंबईत त्याची चौकशी झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखाही त्याची चौकशी करतील। जी, तहव्वुराणाला NIAचं पथक हे अमेरिकेमध्ये नेण्यासाठी गेलं होतं, त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये होतं, आता भारतात आणण्यात आलेलं आहे। तर आता NIAचं त्याचा ताबा घेणार आहे का? NIAचं संपूर्ण मुंबईमध्ये आणण्याची प्रक्रिया सुद्धा NIAच करणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती आहे? NIAलाच ह्याची स्पेशल इन्क्वायरी करता येईल, कारण NIAच्या माध्यमातूनच त्याला आणण्यात आलेलं आहे। सुरुवातीला NIA त्याच्यावरनं चौकशी केल्यानंतर त्याला कोर्टासमोर सादर केल्यानंतर मुंबईत आणल्यानंतर त्याला मुंबई पोलीस त्याची चौकशी करणार आहे। जी, आता आपण पाहतोय की या ठिकाणी विमानतळावरती हे विशेष विमानाने त्याला घेऊन आलेले आहेत। मात्र यानंतर आता जे NIAचं मुख्य कार्यालय आहे त्या ठिकाणी नेण्यात येणार आहे। त्या ठिकाणी आजच चौकशी केली जाणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती आहे? हो, त्यांची आजच चौकशी होणार। कोर्टासमोर समोर केल्यानंतर त्याची आजच चौकशी सुरू केली जाणार, कारण भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला हा तहव्वुर राणा भारतात आलेला आहे। तहव्वुर राणाची खासियत त्यावेळेला मुंबई 26/11 जेव्हा भारतावर हल्ला झालेला होता, सगळा मास्टर माइंड हा तहव्वुर राणा होता। तो सॅटेलाइट फोनने कसा बसू देत किंवा त्याची ती टीम होती, त्यांना जे आदेश देत होता तो तहव्वुर राणाच होता। त्याची ओळख ही हेडली सोबत होती, त्यासोबत भारतातले 1-2 नावं त्याच्यासोबत जोडली गेलेली होती। त्यामुळे त्याच्याकडनं कुठलेही राज किंवा त्याच्याकडनं काय गोष्टी समोर येतील ते त्याच्या चौकशीनंतर समोर येणार। जी, धन्यवाद अविनाशजी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। NIAच्या मुख्य कार्यालयाबाहेर सुद्धा या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तहव्वुराणाला भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। आत्ताची सर्वात